Problem 4. Radius of a circle with center O is 41 units. Length of the chord PQ is 80 units. Find the distance of the chord from the center of the circle. तर आपल्याला सर्कल दिलेला आहे आणि सर्कलचं सेंटर दिलेलं आहे O आणि रेडियस ऑफ द सर्कल 41 युनिट आणि लेंथ ऑफ द कॉर्ड पी क्यू 80 युनिट. तर आपल्याला कॉर्ड दिलेली आहे पी क्यू आणि कॉर्डची लेंथ दिली आहे 80 युनिट. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. तर कॉर्डचं डिस्टन्स आपल्याला सर्कलच्या सेंटरपासूनचं काढायचं आहे. तर कॉर्डचं डिस्टन्स सर्कलच्या सेंटरपासूनचं काढायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, सेंटरवरनं कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकावं लागेल. तर ड्रॉ ओ एम परपेंडिक्युलर टू ओ एम. ड्रॉ सेगमेंट ओ एम परपेंडिक्युलर टू कॉर्ड पी क्यू. आता बघा, सेंटरवरनं कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकलं तर त्यांनी काय होते, कॉर्ड बायसेक्ट होते. तर आता बघा, पी क्यू बायसेक्ट होईल तर मग पी एम आणि एम क्यू इक्वल होईल आणि पी क्यूच्या हाफ होईल. याच्यावरनं आपल्याला पी एम काढता येईल आणि आपल्याला रेडियस ऑफ द सर्कल किती दिला आहे, 41 युनिट. इथे आपण 41 युनिट लिहू शकतो. आणि आता आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याच्या दोन साईड माहिती आहे. तर याच्यावरून आपल्याला पायथागोरस थेरमनी थर्ड साईड काढता येईल, म्हणजे ओ एम काढता येईल, म्हणजे सेंटरचं कॉर्डपासूनचं डिस्टन्स. आणि हेच आपल्याला काढायचं आहे. तर काय होईल, परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. तर सेंटरपासनं आपण कॉर्डला परपेंडिक्युलर टाकतो तर त्यांनी कॉर्ड काय होते, बायसेक्ट होते. तर याच्यावरून आपल्याला पी एमचं डिस्टन्स पी क्यूच्या हाफ होईल. म्हणून पी एम इज इक्वल टू हाफ पी क्यू आणि पी एम इज इक्वल टू मग काय होईल, हाफ इंटू पी क्यू. पी क्यू आपल्याला किती दिला आहे, 80 युनिट. मग काय होईल, पी एम इज इक्वल टू 80ला 2नी डिवाइड केलं तर काय होऊन जाईल, 40 युनिट येऊन जाईल. आणि आता आपल्याला ट्रायंगलच्या ही 40 युनिट झाली पी एम, रेडियस 41 युनिट आहे आणि पी एम ओ हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्या दोन साईड आपल्याला माहिती आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयाने थर्ड साईड काढता येईल. तर ट्रायंगल पी एम ओ इज राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल पी एम ओ इज राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. काय आहे पायथागोरस थेरम, तर साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. म्हणजे पी एम स्क्वेअर प्लस ओ एम स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर. पी एम स्क्वेअर प्लस ओ एम स्क्वेअर, पी एम स्क्वेअर प्लस ओ एम स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस ओ पी स्क्वेअर. तर आता आपल्याला पी एम आपण किती काढली, 40. पी एम आपण काढली 40चा स्क्वेअर. ओ एम आपल्याला काढायचा आहे आणि ओ पी काय आहे, हायपोटेनियस, आणि ती आपल्याला दिलेली आहे 41. तर 41चा स्क्वेअर. आता
40चा स्क्वेअर किती होईल? 4चा स्क्वेअर 16 आणि 10 चे 2 म्हणजे 1600 प्लस OMचा स्क्वेअर इज इक्वल टू 41चा स्क्वेअर म्हणजे 41 इंटू 41 1 1 जार 1 1 4 जार 4 41 इंटू 41 1 1 जार 1 4 1 जार 4 0 4 1 जार 4 4 4 जार 16 म्हणजे 1 8 6 आणि 1 त्याचा स्क्वेअर होईल 1 6 8 1. आता काय होईल? OM स्क्वेअर इज इक्वल टू 1681 आणि OM काढायचा आहे तर हा नंबर राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँड साईडला जाईल तर त्याची काय होईल? साईन चेंज होईल. मग हा प्लसचा आहे तर इकडे येऊन काय होऊन जाईल? -1600. मग OMचा स्क्वेअर. आता आपल्याला याचं काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 1681 मधनं 1600 सबस्ट्रॅक्ट केलं तर किती राहील? 81 राहील. आणि आता आपल्याला काय काढावं लागेल? याचं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट काढलं तर स्क्वेअर निघून जाईल. इथे राहील OM आणि 81 कितीचा स्क्वेअर आहे? 9चा. तर 81चं स्क्वेअर रूट होऊन जाईल 9 युनिट. आणि आपल्याला सेंटरपासून कॉर्डपर्यंतचं जे डिस्टन्स काढायचं होतं OM ते किती आलं? 9 युनिट. प्रॉब्लेम 5. इन फिगर सेंटर ऑफ 2 सर्कल्स इज O. O काय दिला आहे? दोन्ही सर्कलचा कॉमन सेंटर दिला आहे. तर या सर्कल्सला आपण काय म्हणतो? कॉन्सन्ट्रिक सर्कल. आणि कॉर्ड AB ऑफ द बिगर सर्कल इंटरसेक्ट द स्मॉलर सर्कल ॲट पॉईंट P अँड Q. तर ग्रेटर सर्कलची कॉर्ड AB स्मॉलर सर्कलला P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करत आहे. शो दॅट AP इज इक्वल टू BQ. AP आणि BQ इक्वल आहे हे आपल्याला काय करायचं आहे? शो करायचं आहे. तर बघा आपल्याला इन बिगर सर्कल इन सर्कल काय काय दिसत आहे? O इज सेंटर ऑफ द सर्कल. O इज सेंटर ऑफ अ सर्कल and segment AB is a chord. आणि आता सेंटरवरनं आपण कॉर्डवर जो परपेंडिक्युलर टाकतो. आता इथे आपण ड्रॉ करू PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. तर सेंटरवरनं कॉर्डवर जो परपेंडिक्युलर टाकतो तो कॉर्डला बायसेक्ट करतो. म्हणजे AM आणि BM कसं होऊन जाईल? इक्वल होऊन जाईल. तर आपल्याला काय करावं लागेल? ड्रॉ OM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. आणि कॉर्डवर जो परपेंडिक्युलर टाकतो तो कॉर्डला काय करतो? बायसेक्ट. तर परपेंडिक्युलर फ्रॉम द center to the chord bisect the chord. तर OM हा परपेंडिक्युलर काय करत आहे? कॉर्डला बायसेक्ट करत आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? AM इज इक्वल टू BM. AM इज इक्वल टू BM. हे झालं इक्वेशन 1. आणि आता इन स्मॉलर सर्कल इन स्मॉलर सर्कल. आता बघा स्मॉलर सर्कलमध्ये आपल्याला काय दिसत आहे? O इज द सेंटर ऑफ द सर्कल आणि PQ इज द कॉर्ड. आणि इथे पण कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकलेला आहे.
तर कॉर्डवर टाकलेला परपेंडिक्युलर काय करतो, कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे PM इज इक्वल टू QM होऊन जाईल. इन स्मॉलर सर्कल सेगमेंट OM परपेंडिक्युलर टू कॉर्ड PQ. तर सेगमेंट OM कॉर्ड AB ला परपेंडिक्युलर टाकला तर ती कॉर्ड काय होते, बायसेक्ट होते, म्हणून PM इज इक्वल टू QM. म्हणून आपण काय म्हणू शकतो, PM इज इक्वल टू QM. आता हे झालं सेकंड इक्वेशन QM. आता आपण काय करू, आपल्याला काय शो करायचं आहे, AP इज इक्वल टू BQ. तर त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन 1 मधनं इक्वेशन 2 जर सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला AP इज इक्वल टू BQ मिळून जाईल. तर इक्वेशन 1 मायनस 2, इक्वेशन 1 मायनस 2 म्हणजे काय होईल, AM मायनस PM, AM मायनस PM इज इक्वल टू काय होईल, BM मायनस QM, BM मायनस QM. आता बघा AM मायनस PM, AM मायनस PM म्हणजे काय मिळून जाईल, आपल्याला AP मिळून जाईल. AP इज इक्वल टू BM मायनस QM, BM मायनस QM. तर BM मधनं QM जर सबस्ट्रॅक्ट केला तर आपल्याला मिळून जाईल BQ, BQ. आणि आपल्याला हेच काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं, शो करायचं होतं. प्रॉब्लेम 6. प्रूव्ह दॅट इफ अ डायमीटर ऑफ ए सर्कल बायसेक्ट 2 chords ऑफ द सर्कल देन दोज 2 chords आर पॅरलल टू इच अदर. तर आपल्याला सर्कल दिलेला आहे आणि या सर्कलचं आपण O काय घेऊन घेऊ, सेंटर ऑफ द सर्कल, आणि आपल्याला याची डायमीटर दिलेली आहे त्याला आपण PQ म्हणून घेऊ. PQ डायमीटर ही काय करत आहे, 2 chordsला बायसेक्ट करत आहे. कॉर्ड AB आणि कॉर्ड CD याला काय करत आहे, बायसेक्ट करत आहे ॲट पॉइंट M आणि N. आणि देन दोज 2 chords आर पॅरलल टू इच अदर. आणि या कॉर्ड्स जे आहे AB आणि CD आपल्याला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. तर पहिले आपण गिव्हन लिहून घेऊ. गिव्हन, तर गिव्हनमध्ये आपल्याला काय दिलं आहे, O इज सेंटर ऑफ अ सर्कल. त्याच्यानंतर डायमीटर PQ, बायसेक्ट chord AB and chord CD at point M and N, M and N respectively. आता बघा, डायमीटर PQ कॉर्ड AB आणि CDला M आणि N पॉईंटमध्ये काय करत आहे, बायसेक्ट करत आहे. म्हणजे काय होईल, AM आणि BM इक्वल होऊन जाईल. AM इज इक्वल टू BM आणि N मध्ये बायसेक्ट करत आहे तर CN बरोबर DN, CN इक्वल टू DN. आणि टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह, तर काय प्रूव्ह करायचं आहे, तर या ज्या कॉर्ड AB आणि CD आहे या काय आहे, पॅरलल. तर
chord AB parallel to chord CD. आता प्रूफ. तर प्रूफसाठी आपल्याला काय दिलं आहे? O इज सेंटर ऑफ द सर्कल. O इज सेंटर ऑफ अ सर्कल आणि M काय होईल? AM आणि BM इक्वल आहे, तर M इज द मिड पॉइंट ऑफ कॉर्ड AB. M इज मिड पॉइंट ऑफ कॉर्ड AB. आता सेंटर ऑफ द सर्कल आणि मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड जॉइनिंग द सेंटर परपेंडिकुलर टू द कॉर्ड. तर सेगमेंट जॉइनिंग सेंटर and mid point of its chord perpendicular to the chord, perpendicular to the chord. तर सर्कलचं सेंटर आणि कॉर्डचं मिड पॉइंट जॉईनिंग करणारी जी सेगमेंट असते ती कॉर्डला कशी असते? परपेंडिकुलर. देअरफोर OM परपेंडिकुलर टू कॉर्ड AB. देअरफोर सेगमेंट OM परपेंडिकुलर टू कॉर्ड AB. सिमिलरली आपण काय म्हणू शकतो? O काय आहे? सेंटर ऑफ द सर्कल. आणि N काय आहे? मिड पॉइंट ऑफ कॉर्ड CD. आणि याला जॉईन करणारी जी सेगमेंट आहे ती कॉर्डला काय असते? परपेंडिकुलर असते. म्हणजे ON परपेंडिकुलर टू कॉर्ड CD. सिमिलरली सेगमेंट ON परपेंडिकुलर टू कॉर्ड CD. ठीक आहे. आता बघा, O पॉईंटमधनं AB वर परपेंडिकुलर टाकला आहे आणि O पॉईंटवर CD वर परपेंडिकुलर टाकलेला आहे. ठीक आहे. म्हणजे OM एकाच पॉईंटवरनं दोन्ही लाईनला आपण परपेंडिकुलर टाकलेला आहे. म्हणजे MON कोणते पॉईंट्स होईल? कोलिनियर. MON आर कोलिनियर पॉइंट्स. आता MON काय झाले? कोलिनियर पॉइंट. आता इथे बघा, अँगल AMN आणि CNM 90 प्लस 90, तर याची सम किती होऊन जाईल? 180 होऊन जाईल. तर हे या पॅरलल लाईनची जर आपण MN जर ट्रान्सव्हर्सल म्हटली तर हे कोणते अँगल होईल? इंटेरियर. आणि इंटेरियर अँगलची सम किती होत आहे? 180. 90 प्लस 90 180. तर इंटेरियर अँगल्स कसे आहे? सप्लिमेंटरी आहे. आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असेल तर लाईन्स कशा असतात? पॅरलल. म्हणून आपण AB पॅरलल टू CD म्हणू शकतो. तर आता आपल्याला काय लिहावं लागेल? अँगल AMN प्लस अँगल CNM. अँगल AMN, अँगल AMN प्लस अँगल CNM इज इक्वल टू 90. AMN 90चा आहे, CNM 90चा आहे. आणि याची सम किती होणार आहे? 180. आणि हे कोणते अँगल्स आहे? इंटेरियर अँगल आहे. कोणते आहे? इंटेरियर
अँगल. आणि इंटेरियर अँगल कशी आहे? सप्लिमेंटरी आहे. म्हणजे लाईन्स कशा होऊन जाईल? पॅरलल. म्हणून ए बी आणि सी डी काय आहे? कॉर्ड्स. तर त्या कशा होईल? पॅरलल. देअरफोर कॉर्ड ए बी पॅरलल टू कॉर्ड सी डी. आणि हेच आपल्याला